मुलांनो, बघा आपण शिकतो आहे इंटिजर्स आणि प्रत्येक मुलांना जेव्हा इंटिजर्सची म्हणजेच पूर्णांक संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते तेव्हा त्यांचं खूप कन्फ्युजन होऊन जातं. होतं की नाही गोंधळ तुमचा पण? हो. हा, तर आज आपण आपल्या नवीन सिलेबस मधला 6वीच्या वर्गाच्या मॅथच्या नवीन सिलेबस मधला एक छानसा गेम या ठिकाणी खेळणार आहोत आणि त्या गेमच्या माध्यमातून, त्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही इंटिजर्सची म्हणजेच पूर्णांक संख्येची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. हो की नाही? खेळायचा आहे ना तो गेम? हो. आणि शिक्षक मित्रांनो, तुमच्यामध्ये पण तुमच्या वर्गातही तुम्हाला असं आढळत असेल की मुलं जेव्हा बेरीज किंवा वजाबाकी करतात पूर्णांक संख्येची तेव्हा त्यांचं चिन्ह प्लस 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 होतं, मायनस मायनस प्लस करायचं की मायनस करायचं असा खूप सारा गोंधळ उडतो. आणि तो गोंधळ टाळण्यासाठी आज आमच्या शाळेमध्ये आम्ही खेळतो एक खूप सुंदर असा गेम आणि त्या गेमसाठी आपल्याला लागणार आहेत 2 डायस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डायस कसे बनवायचे हे आपण 5वीला इंग्रजीच्या पुस्तकात शिकलोय की नाही? हो. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि ती बघून तुम्ही असे डायस बनवायचे. आणि डायस बनवल्यानंतर काय करणार माहिती आहे का तुम्ही? की बघा एका डायसवर 1 2 3 4 5 6 असे नंबर्स टाकणार आहेत. दिसतात सगळ्यांना? त्याचप्रमाणे दुसऱ्या डायसवर तुम्ही प्लस प्लस 3 टाइम प्लस टाकणार आहे आणि 3 टाइम निगेटिव्ह साइन म्हणजे मायनस टाकणार आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या बेंचवरती सगळ्या मुलांच्या समोर एक अशी नंबर लाईन तयार केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक डेस्कवरती मी अशी नंबर लाईन तयार केलेली आहे आणि या नंबर लाईन मध्ये तुम्हाला दिसते 0 2 1 2 25 पर्यंत आणि इकडे निगेटिव्ह 1 2 25 मायनस अशा प्रकारची प्रत्येक डेस्कवरती आम्ही नंबर लाईन तयार करून घेतली आहे. आणि आता गेम खेळायचा कसा? तर बघा पुन्हा आपण काय करायचे, हे जे बनवलेले डायस आहे आमच्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे डायस स्वतः तयार केलेले आहेत आणि याच्या माध्यमातून ते ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोघंही करणार आहेत. तर बघा ही सुंदर डायस या ठिकाणी बनवलेली आहेत आणि खेळायचा कसा? तर बघा अशा पद्धतीने इथे पडलं आहे +1 तर +1 वरती आमची रुंदा जाणार आहे. नंतर नक्षत्र या ठिकाणी पुन्हा तो गेम खेळणार आहे आणि या ठिकाणी पडले +6 तर +6 वरती जाणार आहे. जर आपल्याला निगेटिव्ह साइन मिळालं आणि कुठलाही हा अंक असेल -6 तर आपण रिवर्स -6 वरती इकडे जाणार आहोत. म्हणजे यातून मुलांची सुंदर अशी बेरीज वजाबाकी ही हा संबोध या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल हा गेम खेळायला? चला मग आपण सगळेजण मिळून आज हा गेम खेळूया आणि शिकूया इंटिजर्स म्हणजेच पूर्णांकाची बेरीज आणि